हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द फॉलोइंग टेबल शोज द पर्सेंटेजेस ऑफ डिमांड्स फॉर डिफरंट फ्रूट्स रेजिस्टर्ड विथ अ फ्रूट वेंडर. शो द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. जे फळ विक्रेते आहेत त्यांनी काय केलेलं आहे, डिफरंट फ्रूट्ससाठी जी डिमांड केलेली आहे त्याचं पर्सेंटेज आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला या इन्फॉर्मेशनच्या आधारे पाय डायग्राम काढायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला फ्रूट्स आणि पर्सेंटेजेस ऑफ डिमांड ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपल्याला पाय डायग्राम काढण्यासाठी 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी मी 3 कॉलम्स तयार केलेले आहेत. 1, 2, 3. आता फर्स्ट कॉलम काय येईल, फ्रूट्स. सेकंड कॉलम काय येईल, पर्सेंटेजेस ऑफ डिमांड. आणि थर्ड कॉलम काय येईल, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. या प्रत्येक फ्रूटसाठी आपल्याला काय करावं लागेल, सेंट्रल अँगल काढून घ्यावा लागेल. आता फर्स्ट कॉलम काय येईल, फ्रूट्स. सेकंड कॉलम काय येईल, पर्सेंटेजेस ऑफ डिमांड. आणि थर्ड कॉलम काय येईल, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. म्हणजेच मँगो फ्रूटसाठी किती डिमांड आहे, 30%. स्वीट लाईमसाठी किती डिमांड आहे, 15%. ॲपलसाठी किती डिमांड आहे, 25%. चिकूसाठी किती डिमांड आहे, 20%. ऑरेंजेससाठी किती डिमांड आहे, 10%. आता आपण फ्रूट्स लिहून घेऊ. मँगो, स्वीट लाईम, ॲपल्स, त्यानंतर चिकू, ऑरेंजेस. लास्ट काय आहे, ऑरेंजेस. आता आपण पर्सेंटेजेस ऑफ डिमांड लिहून घेऊ. 30, 15, 25, 20 अँड 10. आता लास्ट रोमध्ये काय येणार आहे, टोटल. आता या सगळ्याची काय करू आपण, टोटल करू. 5 + 5 10, 0, कॅरी ओव्हर 1, 3 + 1 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 1 9, कॅरी ओव्हर 1, 9 + 1 10. म्हणजेच टोटल काय मिळाले आपल्याला, 100. आता आपल्याला मेजर ऑफ द सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगलचं मेजर काढून घ्यायचं आहे. आता सेंट्रल अँगल मेजर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे पहा. मेजर ऑफ द सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्कोअर्स इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. म्हणजेच आपल्याला प्रत्येक कंपोनंटचा स्कोअर घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, टोटल नंबर ऑफ स्कोअरनं डिव्हाइड करायचं आहे इंटू 360 डिग्री. आता मँगो हा एक काय आहे, कंपोनंट आहे आणि हा याचा काय आहे, पर्सेंटेज ऑफ डिमांड. म्हणजेच हा काय आहे, याचा स्कोअर आहे. म्हणजेच आपण काय घेऊ, हा स्कोअर घेऊ. या कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 30 अपॉन टोटल स्कोअर किती आहे पहा, 100 इंटू 360 डिग्री. हा 0 कॅन्सल होईल. हा 0 कॅन्सल होईल. 3 × 36 किती येईल पहा, 3 × 6 = 18, 8 कॅरी ओव्हर 1, 3 × 3 = 9, 9 + 1 10, 108 डिग्री. आता या कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 15 अपॉन टोटल स्कोअर किती आहे, 100 इंटू 360 डिग्री. आता स्वीट लाईमसाठी किती मागणी आहे, 15 अपॉन टोटल किती आहे, 100 इंटू 360 डिग्री. 0 कॅन्सल होईल. 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 3 मधून 2 गेले 1, 16, 2 × 8 = 16, 3 इंटू 18 किती येईल, 18 × 3 = 54 डिग्री. आता हा जो कंपोनंट आहे याचा स्कोअर किती आहे, 25 आणि टोटल स्कोअर किती आहे, 100 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू. हा 0 कॅन्सल होईल. 5 × 2 = 10, 5 × 5 = 25, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 1, 2 × 8 = 16, 5 इंटू 18 किती येईल, 18 × 5 = 90 डिग्री. आता चिक्कूसाठी किती मागणी आहे, 20% आणि आपला टोटल स्कोअर काय आहे, 100 अपॉन 100 इंटू 360 डिग्री. हा 0 कॅन्सल होईल. हा 0 कॅन्सल होईल. 2 × 36 किती येईल, 36 × 2 = 72 डिग्री. आता ऑरेंजेससाठी किती डिमांड आहे, 10%. म्हणजेच हा जो कंपोनंट आहे ऑरेंजेस हा, याचा स्कोअर किती आहे, 10 अपॉन टोटल स्कोअर किती आहे, 100 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू. हा 0 कॅन्सल होईल. हा 0 कॅन्सल होईल. 36
म्हणजेच काय 36 डिग्री. आता जर आपण या सेंट्रल अँगलची टोटल केली तर ते आपल्याला किती मिळाली पाहिजे 360 डिग्री, कारण एका कंप्लीट सर्कलचं मेजरमेंट किती असतं 360 डिग्री. जर आपली सेंट्रल अँगलची टोटल 360 डिग्री आली तर आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. टोटल करून पाहू आपण. 8 + 4 12, 12 + 2 14, 14 + 6 20, 0 कॅरी ओव्हर 2, 5 + 9 14, 14 + 7 21, 21 + 3 21 + 3 24 प्लस कॅरी ओव्हर 2 26, 6 कॅरी ओव्हर 2 2 + 1 3 360 डिग्री. म्हणजेच आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. आता आपण पाय डायग्राम काढून घेऊ. आता पाय डायग्राम काढण्यासाठी आपण प्रथम एक सुटेबल रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. यामध्ये आपण एक रेडियस काढून घेऊ. ही आपली बेसलाईन असणार आहे. आता फर्स्ट सेंट्रल अँगल किती आहे 108 डिग्री. आता या रेडियसवरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवून घ्यायचा आहे. 90 डिग्रीची लाईन आपण सर्कलच्या सेंटरवरती ठेवायची आहे आणि ही 0 डिग्रीची लाईन रेडियसवरती ठेवायची आहे. 108 हे आतल्या साईडचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. 100च्या पुढे 8 लाईन्स. पॉईंट या ठिकाणी येईल, पॉईंट या ठिकाणी येईल. त्या सर्कलचा सेंटर आणि हा पॉईंट एका लाईनमध्ये घ्यायचा आहे आणि या सेंटरपासून सर्कलपर्यंत लाईन काढायची आहे. 108 डिग्री. नेक्स्ट अँगल काय आहे 54 डिग्री. आता ही जी आपल्याला रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. 54 डिग्री. 10 20 30 40 50. 50च्या पुढे 4 लाईन्स. या ठिकाणी येईल पॉईंट. 54 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 90 डिग्री. आता या रेडियसवरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवून घेऊ. 90 डिग्री. या ठिकाणी येईल 90 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 72 डिग्री. आता या रेडियसवरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवून घेऊ. 72 डिग्री. या ठिकाणी येईल 72 डिग्री. आता लास्ट अँगल किती आहे 36 डिग्री. हा जो अँगल आहे हा किती असणार आहे 36 डिग्री. आपण हा अँगल मेजर केला तर किती असणार आहे 36 डिग्री. मेजर करून पाहू आपण. अँगल किती आहे 36 डिग्री. आता आपण कॉम्पोनंट्स म्हणजेच फ्रूट्स लिहून घेऊ. 108 डिग्रीला मँगो, मँगो, स्वीट लाईम, ॲपल्स, चिक्कू अँड ऑरेंजेस. अशा प्रकारे आपण फ्रूट्स लिहून घेतली. मँगो, स्वीट लाईम, ॲपल्स, चिक्कू, ऑरेंजेस. अशा प्रकारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.